श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. महादेवा आपल्याला तुमच्या साऱ्या इच्छा पूर्ण करो, कारण आज आपल्याला महादेवांची सेवा करण्याचा खूप सुवर्ण योग आहे. यामध्ये आपल्याला तुमच्याकडून जितकी जास्तीत जास्त महादेवांची सेवा होईल तितकी जास्तीत जास्त तुम्ही आज सेवा करा. तर हे बघा, मी अभिषेक करणार आहे महादेवांचा. तर अगदी सोपा आहे, मी तुम्हाला दाखवत आहे तो कसा मी महादेवाचा अभिषेक करत आहे. आणि घरच्या घरी आणि ते अभिषेक केलेले जर पाणी जर तुम्ही तुमच्या घरातील आजारी व्यक्ती जर असेल तर ते पाणी पिल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप छान त्या व्यक्तीचा आजार बरा होईल. किंवा एखादी व्यसनी व्यक्ती असेल त्यांचा व्यसनही सुटेल यामुळे. तर नक्कीच तुम्ही असा अभिषेक जरी आज जमलं नाही, शक्य नाही झालं तरी कोणत्याही सोमवारी तुम्ही असा अभिषेक करू शकतात. तर त्यासाठी मी कोणतं साहित्य घेतलेलं आहे अभिषेकासाठी ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, सगळ्यात आधी हे असं गळती पात्र असतं, तर ते गळती पात्र घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक चौरंग घेतला, त्या चौरंगवरती लाल कापड अंथरलेलं आहे. त्यानंतर आपलं जे नित्य तामन आहे आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेली मी ही आपली महादेवाची पिंड आहे. त्याच्याखाली थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे, त्यावरती पिंड ठेवायची, त्याला भस्म किंवा तुम्ही अष्टगंध लावू शकतात. आणि त्यानंतर त्यावरती उलट जसं बेलाचं पान येतं त्याच पद्धतीने तुम्ही इथे बेलाचं पान त्यावरती ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर इथे हे बघा असं गळती पात्र असतं. आता म्हणजे आपण मंत्र म्हणत असताना त्यातून थोडं थेंब थेंब पाणी या पिंडीवरती पडत असतं. जर तुमच्याकडे जर नसेलच असं गळती पात्र, हे कुठेही दुकानात भेटतं, परंतु जर नसेल तर तुम्ही अगदी चमच्यानी मंत्र म्हणता म्हणता यावरती पाणी ओतू शकतात किंवा तुम्ही पाणी टाकू शकतात. त्यानंतर आता साहित्य कोणतं घेतलं आहे तर हे बघा, सगळ्यात आधी मी इथे तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ म्हणजे काय तर आपल्याला जर तुमच्याकडे 108 जर बेलाचे पानं नसेल तर आपण त्याच्याऐवजी तांदूळ घेऊ शकतो. त्या तांदळाला मी असं एकदम तुकडा पडलेला तांदूळ नसला पाहिजे, अखंड तांदूळ असला पाहिजे. आणि त्याला मी लाल असं कुंकू लावून घेतलेलं आहे, कारण पांढरा तांदूळ आपण टाकायचं नसतो. हे फुलं आपण अर्पण करतो त्याचाच एक भाग आहे हा. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अष्टगंध. त्यानंतर हळदी कुंकू घेतलेला आहे, कारण याच दिवशी महादेवला हळदी कुंकू वाहतात, नंतर इतर दिवशी फक्त भस्म वाहत असतात. त्यानंतर माझ्याकडं बेलाचे पानं खूप कमी होते, त्यामुळे मी इथे बेलाचे पानं लिमिटेड आहे म्हणून मी अक्षदा तयार केलेल्या आहे त्यावरती. नंतर फुले आहे इथे नैवेद्य म्हणून आपल्याला प्रसाद आहे. त्यानंतर इथे पंचामृत आहे, दूध पण आहे. तर अशा पद्धतीने मी हे सामान घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे अभिषेकाची पूजा करणार आहे. तर हे बघा, मी असं तांब्या भरून आपल्या बाजूला असं तांब्या भरून घ्यायचं आहे पाणी. त्यानंतर यामध्ये असं पाणी ओतायचं आहे आपल्याला. पाणी ओतल्यानंतर हे बघा, यातून असं थोडं पाणी अगदी एकदम तंतोतंत महादेवाच्या एकदम पिंडीवरतीच ते पडलं पाहिजे. ह्या हिशोबाने आपल्याला ते गळती पात्र ठेवायचं आहे, जेणेकरून आपला अभिषेक छान होईल. आणि त्यानंतर मी कोणते मंत्र म्हणणार आहे आज तेही तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे मंत्र मी आज म्हणणार आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणणार आहे अभिषेक करत असताना. त्यानंतर रुद्र म्हणणार आहे, गायत्री मंत्र, संजीवनी मंत्र, अमृत संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, कालभैरव अष्टक, शिवकवच, शिवमैम्न, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र, रामरक्षा, श्रीसूक्त, हे सगळेही मंत्र म्हणत म्हणत मी इथे महादेवाच्या पिंडीला जल अर्पण करणार आहे. त्यानंतर सगळं झाल्यानंतर मी इथे त्यांना 108 बेलाची पानं अर्पण करणार आहे. तर तेही तुमच्याशी मी शेअर करते, बघा नक्कीच पुढे. तर महादेवाला मी छान अशी जल अर्पण करून झालेलं आहे, अभिषेक करून झालेला आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे ना, तर मी ते घरातल्या सगळ्या व्यक्तींना पिण्यासाठी देणार आहे. त्यासाठी मी एका चांगल्या तांब्यामध्ये मी ते ठेवलेलं आहे. त्यानंतर पिंड छान अशी पुसून घेणार आहे आणि पुसून घेतल्यानंतर त्याला छान असं दही, दूध, तूप, पंचामृतानी छान असं त्याला आंघोळ घालणार आहे. म्हणजेच त्यांनी छान असं धुवून घेणार आहे, जेणेकरून छान आपल्याला म्हणजे दुधाने अभिषेक करत असतो त्याच पद्धतीने मी इथे पंचामृतानी दही, दूध, तूप याने छान असं त्याला लेपन करत आहे, पुसून घेत आहे. त्यानंतर ती छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने. एकदा पाण्याने धुवून झाल्यानंतर पुन्हा परत तिला छान पुसून घ्यायचं. नंतर कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती मी त्याला सगळी त्याची पंचोपचारची पूजा असती तर ती पूजा करून घ्यायची. पूजा करून झाल्यानंतर बेल अर्पण करायची आहे.
आणि मग नंतर त्याची सगळ्या घरातल्या व्यक्तींनी त्याची मी पूजा करून घेत आहे. तर अशा पद्धतीने बघा हळदी कुंकू इतर दिवशी वाहत नाही, परंतु शिवरात्री असेल किंवा सोमवार असेल त्या दिवशी आपण हळदी कुंकू वाहू शकतो. त्यानंतर पांढरे फुलं प्रिय असतात म्हणून मी पांढरे फुलं इथे अर्पण केलेले आहे. त्यानंतर नैवेद्यासाठी मी प्रसादही ठेवलेला आहे. हे सगळे करून घेतलं. मुलांनाही सांगितलं घरामध्ये की तुम्हीही पूजा करून घ्या, कारण त्यांनाही जमलं पाहिजे नंतर आणि त्यांनाही जरा धार्मिक जरा थोडंसं धार्मिक वातावरण असल्यामुळे त्यांनाही त्याची सवय झाली पाहिजे. त्यामुळे त्यांनी उपवास धरलेला होता. तर मग आरती झाली, आरती करून घेतली आम्ही सगळ्यांनीही आणि नंतर सगळ्यांनाही प्रसाद वाटून घेतला. शंकराचीच आरती केली मी आणि आरती करून झाली. सगळ्यांना आरती दिली, घरामध्ये आरती फिरवली. कारण अभिषेक केल्यानंतर घरातलं वातावरण खूप छान होत असतं आणि हे तुम्ही अभिषेकाचं पाणी हे तुम्ही दर सोमवारी असं तुम्ही अभिषेक करत जा. जास्त नाही जमलं तर रुद्राभिषेक केला तरी चालेल, म्हणजे फक्त रुद्र म्हणायचं आहे किंवा शिवमहिम्न म्हणायचं आहे आणि हे म्हणून तुम्ही तीर्थ दररोज तुमच्या घरातल्या व्यक्तींना द्या. बघा खूप छान त्याचा अनुभव येतो, कारण आजारी व्यक्ती पटकन यातून बरी होत असते. त्यानंतर संध्याकाळी आमच्या शेजारी जवळच मंदिर होतं विश्वेश्वराचं, तर तिथे आम्ही मंदिरात गेलेलो होतो दर्शनाला. तिथे बऱ्याच ठिकाणी गर्दी होती, पण या ठिकाणी गर्दी थोडी कमी होती म्हणून तिथे आम्ही दर्शनाला गेलो. छान दर्शनही आमचं झालं, कारण नेहमीच ते येत असतो, परंतु आज शिवरात्री असल्यामुळे वातावरण वेगळंच होतं. तर छान असं आमचं इथे आज दर्शनही झालं आणि वातावरणही खूप छान दिसत होतं. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा भरभरून खूप चांगला प्रतिसाद येत आहे मला. श्री स्वामी समर्थ.